बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अभिनेता सलमान खानला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि सतत मिळणाऱ्या या धमक्यांनंतर आता सलमान सुरक्षेबाबत जास्त सतर्क झालाय। त्याने एक महागडी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केलेली आहे। कोणता गोळीबार झाला तरी सलमान या गाडीमध्ये सुरक्षित राहू शकतो। मुंबईतील आयआयटी मधील विद्यार्थी दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाला सुसाईड नोटचा हस्ताक्षर तज्ञाचा अहवाल मिळालेला आहे। आणि या सुसाईड नोट मधील हस्ताक्षर हे दर्शन सोलंकीचंच असल्याचं या अहवालात स्पष्ट झालेलं आहे। आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत। आयआयटी पवईचा विद्यार्थी असलेल्या दर्शन सोलंकीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी सहआयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे। पिंपरी चिंचवड मधल्या भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या संपर्क कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाईनवर धमकीचा मेसेज देण्यात आलाय। 30 लाखांची खंडणी न दिल्यास गोळी मारून हत्या करण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपा आमदार महेश लांडगे, मनसे नेते वसंत मोरे आणि पीएमजी माजी नगरसेवक अविनाश बागवेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्याकडून खंडणी मागत होता। शहनवाज खान असं या आरोपीचं नाव आहे। खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये धमकी प्रकरणी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्याची शक्यता आहे। गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारा या आरोपीने दोनदा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता। बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेले आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले। जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे, त्याला मोबाईल सिम कार्ड कोण पुरवायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाणार असल्याची शक्यता आहे। प्रयागराजमध्ये भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। हल्लेखोरांनी कारवर बॉम्ब फेकले असून ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। बाईकवरून आलेल्या दोघांना कारवर बॉम्ब फेकून घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला आणि यात कारचं मोठं नुकसान झालंय। मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी मड मार्वेमध्ये अनधिकृत स्टुडिओ बांधण्यासाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्यांच्या आरोपानंतर आजपासून अनधिकृत स्टुडिओंवर हातोडा पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आमदार अस्लम शेख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। ठाकरे सरकारच्या काळात माफियांचं राज्य होतं। अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेनं 2021 साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मडमध्ये उभारण्यात आले। 25 आणि 50,000 स्क्वेअर फूटच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयानं परवानगी दिली होती, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेनं आओ जाओ राज तुम्हारा असं चालवलं होतं। फक्त मातोशीवर हिशोब द्या आणि जे करायचं ते करा, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे। आज महापालिका ने ही कारवाई सुरू केली आहे। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलता आज पण हे तोडकाम करू इच्छित नव्हते पुढच्या आठवड्यात, पण शेवटी मी सांगितलं तुम्ही नाही केलं तर मी तुमच्या विरोधात न्यायालयात जाणार, म्हणून हे तोडकाम सुरू झालं। एकंदरीत इथे असे 19 स्टुडिओ आहेत, या सगळ्यांवर कारवाई होणार। जनताकडे परवानगी आहे, त्याने रितसर शूटिंग करावं। या 19 बेकायदेशीर आहेत, यांचा आपण मार्केट व्हॅल्युएशन म्हणायला गेलो तर 1000 करोड। मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि ठाण्यातून अयोध्येसाठी शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे झेंडा दाखवतील। 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्व नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं अयोध्येला रवाना होत आहेत। तर 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर मुख्यमंत्री जाणार आहेत आणि सध्या शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना होत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे।
मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा 9 एप्रिलला अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचणार आहेत आणि त्यानंतर रामलल्लाचं दर्शन ते घेणार आहेत। अयोध्या राम मंदिर निर्माण कार्याचा आढावा देखील ते घेणार आहेत। लक्ष्मण किल्ला इथे महंत आणि साधूंची भेट घेणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याचा आणखी एक टीजर शिवसेनेनं जारी केलेला आहे। टाकूयात यावर एक नजर। चलो अयोध्या। शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी काम करत असताना श्रीरामाचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत, कारण रामराज्य ही सर्वोच्च कन्सेप्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधली। राज्य किती चांगलं असावं त्याला रामराज्य म्हटलं जातं, आणि जर महाराष्ट्राचं रामराज्य व्हायचं असेल तर आपल्याला अयोध्येच्या मंदिरात जाऊन रामाचे आशीर्वाद तर घेतलेच पाहिजे। प्रदेश भवन मुंबईत बांधलेलं आहे, तसंच महाराष्ट्र भवन अयोध्येमध्ये व्हावं की जेणेकरून रामाच्या आशीर्वाद घेण्यासाठी जे मराठी बांधव अयोध्येला जातील त्यांच्या राहण्याची सोय होईल, एवढं ते उत्कृष्ट भवन हे बांधण्याची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची मनीषा आहे। पुढची बातमी पाहूयात। विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे, कारण वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय। तर उपमुख्यमंत्र्यांकडून देखील त्यांच्या सागर बंगल्यावरील खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे। सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। त्यासाठी वर्षा आणि सागर बंगल्यावरील खानपानाचं कंत्राट 2 वेगवेगळ्या खासगी कंत्राटदारांना देण्यात आलंय। तसंच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला 5 कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आलाय। या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आलेला आहे। दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी आता सुरू झालेली आहे। स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ की संजय काकडे या नावांची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तिकडे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेटेवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न मागील 23 वर्षांपासून प्रलंबित होता आणि तब्बल 23 वर्षांनंतर या ग्रामस्थांना भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या जमिनीच्या 7/12चं वाटप होणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांना आता दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमच्या तालुक्याचे सुपुत्र माजी राज्यमंत्री बाळा भेगडे साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 110 शेतकऱ्यांना 7/12 आणि ताबा पावती आपण त्या ठिकाणी देत आहोत। हा मनस्वी आनंद आहे। शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे हैराण आहेत आणि आता त्यात वीज वितरण कंपनीचं जास्तीचं बिल यामुळे तर शेतकरी मेटाकुटीला आलाय। वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आता सुरू असून जास्तीचं शेती पंपाचे बिल रावेर तालुक्यात सर्वांना शेतकऱ्यांवर लादलं जातंय। वीज पुरवठा सुरळीत होत नाहीये आणि त्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। 1.25 बिल वीज वितरण कंपनी देते आणि या गंभीर बाबीकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये। मग आता आमच्याजवळ 1.5 2 एकर जमीन आणि लाख रुपये बिल जर आले तर आम्ही बिल कसे भरणार? मटेरियलच्या किमती वाढल्या, 600 रुपयाची हे पोट्याची थैली आज 2000ला मिळते। बिल भरीन शेतकरी का ह्या अवकाळी येले संघर्ष करीन का? आम्हाला महिन्याचं जवळजवळ 25,000 रुपये बिल येते। 10 हॉर्स पॉवरचा जरी आमचा पंप असला त्याच्यावर 20 हॉर्स पॉवर टाकता, 20 तर 15च्या वरती 20 हॉर्स पॉवर पर्यंत टाकलं जाते आणि ते बिल आमच्यावर लादलं जाते। जर आमच्याजवळ मर्यादित शेती असली, सर्व असलं तर आम्ही हे भरणार कुठून आहे? स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं कठोर भूमिका घेत यापुढे ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर पिंपरी महापालिका प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही, त्यांनी आता कचरा संकलित करण्यासाठी लागणाऱ्या खर्च म्हणजेच उपयोगकर्ता कर नागरिकांकडून वसूल करण्यासही सुरुवात केली आहे। त्यामुळे पिंपरीतील नागरिकांची अक्षरशः कचरा कोंडी झाली आहे।
रेसिडेन्शियल असो, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, इन्स्टिट्यूशनल असो, जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही, त्या पर्टिक्युलर एंटायटीवर आपण दंड लावणार आहोत. दंडचा आपला मापदंड 500 पासून 50,000 पर्यंतचा आहे. मला तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते, कारण एकेकाळची आशिया खंडातली जी श्रीमंत महानगरपालिका गणली जायची, आज तिची जर अशी अवस्था असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा कर संकलन जो 60 रुपये पर फ्लॅट लावणार आहे तो माफ करावा. राहून उठलं की आयुक्त बदलले की हाच विचार हा कितीपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे. प्रतिक्रिया सोसायट्यांबद्दलची सरळ भावना अशी आहे की महापालिका लुटारू आहे. या लुटारू भावनेतून जी प्रकार चालू आहे ते बंद करायला हवेत आणि नेहमी सोसायट्यांना त्रास देऊ नये. आम्हाला उपदेशाचे डोस दिले जातात, ओला कचरा सुका कचरा, परंतु आज आम्ही ती गाडी पकडली त्याच्यामध्ये कचरा टाकताना त्या गाडीमध्ये कोणतेही कंपार्टमेंट केलेलं नाही की ओला सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आणि हा कचरा त्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी टाकला. तर आता आयुक्तांनी 50,000 रुपये दंड भरावा. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील जलप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होते आणि यासंबंधीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर जलप्रदूषण कमी करण्यासाठी आता बदलापूर सीईटीपी प्रकल्पात डॅफ टेक्नॉलॉजी बसवण्यात आलेली आहे. या नव्या टेक्नॉलॉजीमुळे रासायनिक पाण्यावर प्रक्रिया होऊन 80% जलप्रदूषण कमी होणार असून या टेक्नॉलॉजीची विशिष्ट म्हणजे कारखान्यांमध्ये येणाऱ्या वाहत्या रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. तसंच दिवसाला 8 MLD पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. तिकडे जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात बिबट्यानं कुत्र्याची शिकार करून मुक्त संचार केला आणि परिसरातील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. राजुरी परिसरात बिबट्याचं दर्शन अनेक वेळा होतं आणि शिकार तोंडात घेऊन फिरणाऱ्या या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. दौंड तालुक्यातील पिंपळगाव मधील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करत असताना बिबट्याची 3 पिल्लं सापडली आणि ही पिल्लं खूप लहान असून यामध्ये 1 मादी आणि 2 नर बिबटे होते. या बिबट्याच्या पिल्लांना मादी घेऊन गेली. एक एक करून 3ही पिल्लं आपल्या आईच्या कुशीत विसावली. जागतिक आरोग्य दिन निमित्तानं स्वच्छ शौचालय आणि आरोग्यदायी जीवनाबाबत नेटवर्क 18चं सर्वात मोठं अभियान सुरू आहे. भारत को खुले में शौच से मुक्त के लिए करोड़ों शौचालयों का निर्माण हुआ है. देश ने स्वच्छ भारत मिशन के माध्यम से जो हासिल किया है वो अभूतपूर्व है. इस सफलता में देश के हर नागरिक का योगदान है. बेहतर स्वच्छता और स्वच्छ शौचालय की दिशा में उत्तर प्रदेश सरकार द्वारा की गई पहल पर राज्य का पहला ट्रांसजेंडर शौचालय वाराणसी के कामच्छा क्षेत्र में स्मार्ट सिटी परियोजना के तहत बनाया गया, ताकि शहर की स्वच्छता में सभी समुदाय की भागीदारी सुनिश्चित की जाए. मैं उत्तर प्रदेश में 5 साल से कम उम्र के बच्चों में डायरिया से नेट जीरो मौत का टारगेट हासिल करने के लिए उत्तर प्रदेश में रिकेट द्वारा शुरू किए गए डायरिया नेट जीरो कार्यक्रम की सराहना करती हूँ. शौचालय को साफ सुथरा रखना हम सभी की सामूहिक जिम्मेदारी है और लोगों को शौचालय के इस्तेमाल और शिष्टाचार के बारे में शिक्षित करके बदलाव लाने के लिए मैं रिकेट और न्यूज़ 18 नेटवर्क को बधाई देती हूँ. आपकी टैगलाइन हेल्दी हम जब साफ रखे टॉयलेट हरदम बहुत ही उपयुक्त है. मैं इस टैगलाइन की भी सराहना करती हूँ. मुझे विश्वास है कि यह वाक्य जन सामान्य को प्रेरित करने में कारगर भूमिका निभाएगा. मेरा मानना है कि स्वच्छता हर दिन, हर पखवाड़े, हर साल पीढ़ी दर पीढ़ी चलने वाला महाअभियान है. आइए मिशन स्वच्छता और पानी से जुड़े और साथ मिलकर एक स्वच्छ भारत का निर्माण करें. अंत में मैं एक बार फिर न्यूज़ 18 नेटवर्क, हार्पिक एवं रिकेट संस्था के इन सामाजिक प्रयासों की सराहना करते हुए आप सभी के प्रति आभार व्यक्त करती हूँ. जय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. त्या करोनाचं किंवा त्या व्हायरसचं गांभीर्य इतकं काही नाहीये असं ते होतंय, म्हणून हे सगळ्या प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मधून अधून काही व्यक्ती पण ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतायत असं पण बातम्या ऐकायला मिळत आहेत. ही पण वस्तुस्थिती खरी आहे. माझी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुसरून सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे. सरकारला मला निर्वाणीचं सांगायचं की ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा आरोग्यमंत्र्यांनी घ्यावी, परंतु ह्याच्यातून ताबडतोब जनतेला एक दिलासा द्यावा. एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या निमित्तानं देखील थोडी प्रेस घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती अशी आहे, तर एक लोकांच्यामध्ये थोडासा काय वस्तुस्थिती आहे ते लक्षात आल्यानंतर काय आपण खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे हे जनतेलाही कळून चुकतं. त्याच्यामुळे सरकारने ताबडतोब ह्याच्यात लक्ष घालावं अशी माझी सरकारला सूचना आहे. या संदर्भात मी तेच सांगितलं ना की सरकारने तातडीनं यामध्ये लक्ष घालावं. आता आज गुड फ्रायडे, उद्या सॅटर्डे, परवा संडे, लागोपाठ 3 दिवसाच्या सुट्टी आलेल्या आहेत. मी आज माझ्याकडे सकाळी काही लोक भेटायला आली होती, त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या कामाच्या करता अधिकाऱ्यांना फोन करत होतो, तर अधिकारी बहुतेक रजेवर आहेत. त्याकरता म्हणजे आता हे सगळं जर करायचं असेल तर ह्यांनी तयारी करावी आणि तातडीनं पण. आता तुम्ही जसं मला 1 वाजता प्रेसच्या निमित्ताने इथं अवेलेबल झाला, तसं राज्याचे प्रमुख जर प्रेस घेणार म्हटले तर साहजिकच सगळे मीडिया. ठीक आहे. त्यांना जर जायचं असेल तर अयोध्येला त्यांनी जावं. जे कोणी उपलब्ध असतील त्यांनी घ्यावं. ते नसतील तर आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं. उपमुख्यमंत्री नसले तर सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी घ्यावं. तर कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचं गरज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.